नमस्कार. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका 15 तारखेला आहेत आणि सर्वच राजकीय पक्ष हे उमेदवाराच्या रिंगणामध्ये उभे आहेत. आज आपल्यासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे श्री विकास हरिचंद्र नारायण हे आपल्यासमोर जुळलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण वार्तालाप करूया की आज ते उभे आहेत. जनतेच्या कोणत्या समस्याबाबत ते जनतेपर्यंत जात आहेत. सर, तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा की तुम्ही जनतेपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जातात. सर्वांना जय भीम. मी विकास हरिश्चंद्र नारायण राहणार चंद्रमणी नगर प्रभाग क्रमांक 17 मधून या निवडणूक रिंगणामध्ये उभा आहे. येत्या 15 जानेवारीला नागपूर महानगरपालिकेचं इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे. यामध्ये विविध पक्षाचे लोक इथे उभे आहेत. एकीकडे मी होतकरू फुले शाहू आंबेडकर विचाराचा पाईक असलेला उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये उभा आहे. एकीकडे बलाढ्य शक्ती आणि एक गरीब उमेदवार आपल्या कामाच्या भरोश्यावर या निवडणुकीमध्ये उभा आहे. जनतेचा भरपूर समर्थन मला इथे मिळत आहे आणि गेल्या 30 वर्षापासून मी बहुजन समाज पक्षामध्ये काम करत होतो. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा मी कार्यकर्ता आहे. परंतु राजकारणामध्ये काही घडामोडी होत असतात, त्यामुळे मला तिकीट मिळाली नाही किंवा माझी तिकीट कापण्यात आली. म्हणून माझ्यावर अन्याय झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही संघर्ष करून त्या अन्यायाला झुगारून समोर येऊन आपला हक्क प्रस्थापित करा आणि सत्ता हस्तगत करा. त्या सत्ता हस्तगत करण्यासाठी मी या निवडणूक रिंगणामध्ये उभा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की तुम्ही देशाची शासनकर्ती जमात बना. तर तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि शिकल्यानंतर संघटित झाल्यानंतर सत्ता हस्तगत करा. कारण सत्ता ही अशी चाबी आहे, अशी गुरुकिल्ली आहे की त्या सत्तेने सर्व समस्येचं निराकरण आपल्याला करता येते. म्हणून सत्ता हस्तगत करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. सर, तुम्ही तुमच्या प्रभाग 17मध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याचं निवारण करणार? प्रभाग 17मध्ये भरपूर समस्या आहेत. इथे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार निवडून गेले काँग्रेसचे, BJPचे, त्यांनी पर्टिक्युलर मी ज्या एरियामध्ये राहतो चंद्रमणी नगरकडे तर त्यांनी दुर्लक्षित केलेलं आहे. आताही कित्येक वर्षापासून इथे गटर लाईनच्या समस्या आहेत, नळ लाईनच्या समस्या आहेत, विजेच्या समस्या आहेत, झोपडपट्ट्यांचे पट्टे अजूनपर्यंत मिळालेले नाही. गोर गरिबांना त्यांची तब्येत खराब झाली तर मोठ्या दवाखान्यामध्ये जावं लागते आणि मोठमोठे जे आपले डॉक्टर आहेत ते 5 लाखांनी, 10 लाखांनी, 15 लाखांनी त्यांना गाडतात. म्हणून या ज्या काही समस्या आहेत या समस्येचं निराकरण करणं हे माझं प्रथम कर्तव्य राहील. आणि येणाऱ्या दिवसामध्ये चंद्रमणी नगर चौकामध्ये जे काही नजूलची खाली जागा असेल तिथे ग्रंथालय उभा करण्याची माझी जिम्मेदारी राहील आणि खाली ग्रंथालय राहील. म्हणजे जेणेकरून आमचा जो गरीब वर्गातला जो मुलगा आहे तो शिकेल आणि समोर वाढेल, नोकरीवर लागेल. ग्रंथालय खाली राहील आणि त्याच ग्रंथालयाच्या वरती भव्य 3 मजली मोठं एक कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल मी तिथे उभारणार आहोत. आणि याशिवाय आरोग्याचे प्रश्न असो, गोरगरिबांचे प्रश्न असो, झोपडपट्ट्यांचे प्रश्न असो, गटर लाईनीचे प्रश्न असतो, विजेचे प्रश्न असतो, नळाचे प्रश्न असतो, इत्यादी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. जनतेने मला यावेळेस निवडून द्यावं आणि माझं निवडणूक चिन्ह आहे. मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे या निवडणूक रिंगणामध्ये उभा आहे आणि माझं निवडणूक चिन्ह कब्बशी आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की यावेळेस चंद्रमणी नगरच्या लोकांनी इथे ठरवलेलं आहे. कारण की चंद्रमणी नगरमध्ये जेंट्सपैकी मी एकमेव उमेदवार आहो आणि चंद्रमणी नगरच्या लोकांनी बैठक घेऊन इथे ठरवण्यात आलेलं आहे की यावेळेस विकास नारायणला आम्ही पूर्ण एकमताने पाठिंबा देणार आहोत. त्यामुळे चंद्रमणी नगर हे माझ्या पाठीमागे आहेच, परंतु रामबाग, इमामवाडा, जाटोत्रोडी इथूनसुद्धा मला भरगच्च पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे निवडून येण्याचे 100% माझे चान्सेस आहे. म्हणून यावेळेस जर मी निवडून गेलो तर जनतेचे जे काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. येत्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला जे मतदान आहे आपण सर्वांनी माझ्या कब्बशी या चिन्हावर भरगच्च मताने बटन दाबून मला विजयी कराल हीच मी अपेक्षा करतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा जय भीम.
येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्व जनता माझ्या पाठीमागे राहाल आणि मला कॉर्पोरेशनमध्ये निवडून पाठवाल हेच मी आपल्या सर्व करून विनंती करतो, कळकळीची विनंती करतो. मला एक संधी द्या आणि या संधीचं मी नक्की सोनं करीन हेच मी ते ग्वाही देतो. नारे द्या. वारे कपशी आगे कपाशी वारे कपशी आगे कपाशी वारे कपशी आगे कपाशी महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो सर्वांना जय भीम.